एक राक्षस होता. त्याचे नाव होते हिरण्यकश्यप. त्याला एक मुलगा होता. तो खूप तेजस्वी आणि सुंदर सुशील होता. राक्षस कुळात जन्माला येऊन देखील तो राक्षसांसारखा नव्हता. आज मनापासून देवाची भक्ती करत असे आणि सकाळ संध्याकाळ दिवस रात्र देवाचेच नाव घेत असे. हे बघून राक्षसांचा राजा हिरण्यकश्यपाला राग आला. ने प्रल्हादाला खूप समजावले, मारले, झोडले, पण प्रल्हाद घाबरला नाही. देवाचे नाव घेत राहिले. हिरण्यकश्यप अजून रागावला. त्याने आपली बहीण राक्षसीण होलिकाला बोलावले. हिरण्यकश्यपने होलिकाला सांगितले, प्रल्हादला मांडीवर घेऊन जळत्या चितेवर बस. आगीचे चटके बसतील तेव्हा त्याचे डोके ठिकाण्यावर येईल. होलिका प्रल्हादला मांडीवर घेऊन लाकडांच्या ढिगाऱ्यावर बसली. लाकडांना आग लावली गेली आणि आगीमध्ये सुद्धा तो डोळे बंद करून हात जोडून देवाचे नाव घेत राहिला. त्याच्या भक्तीवर प्रसन्न झाल्यामुळे त्याला आगीचा त्रास झाला नाही. पण राक्षसीण होलिका मात्र जोर जोरात ओरडू लागली आणि पाहता पाहता आगीत भस्म होऊन गेली.